जान्हवीने अर्जुनला फोन करून सांगितलं, संध्याकाळी येताना बाजारातून भाजी घेऊन या. सकाळी नाश्त्यासाठी काहीच घरात शिल्लक नाहीये. अर्जुनने या सगळ्याचं उत्तर हो म्हणून दिलं आणि फोन कट केला. अर्जुन ऑफिस सुटल्यानंतर घरी येण्याच्या रस्त्यातच असलेल्या मार्केटमध्ये गेला. त्या ठिकाणी त्याने मटर, गोबी, पालक, टमाटर, भेंडी, 1 किलो कांदे घेतले आणि तो घरी जाण्यासाठी जसा गाडीजवळ आला तर पावसाला सुरुवात झाली. दुसरीकडून एका भाजीवाल्याचा आवाज येत होता, थंडीचा सीझन आहे, गाजर घेऊन जावा, खूप स्वस्त आहेत, संध्याकाळची वेळ आहे, एकच दाम आहे, घरी घेऊन जावा, गाजराचा हलवा थंडीमध्ये खूपच स्वादिष्ट लागतो, असं म्हणून तो भाजीवाला ओरडत होता. गाजराचं नाव ऐकून अर्जुनच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि तसं पण जान्हवी खूप छान गाजराचा हलवा बनवते, खूपच छान सुगरण आहे ती. पण अर्जुन कधीच आपली आवड सांगत नसे. जे बनलेलं आहे ते तो खात असे. फक्त गाजराची भाजी, वांग्याची भाजी आणि भेंडी त्याला एवढी आवडत नसे. जान्हवी नेहमी म्हणायची, उद्या रविवार आहे, उद्या काय स्पेशल बनवू तुमच्यासाठी. अर्जुन तिला उत्तर द्यायचा की तुझी जी मर्जी असेल ते बनव, मी तर काहीही खाईल. तेव्हा जान्हवी अर्जुनला चिडवण्यासाठी म्हणत असे, मग तर मी उद्या वांग्याची भाजीच बनवते. अर्जुन पण तिला चिडवण्यासाठी म्हणत असे, बनव, मी तर चटणीबरोबर खाऊ शकतो. हलक्याशा पावसाच्या सरीमध्ये अर्जुनने हलवा बनवण्यासाठी 2 किलो गाजर विकत घेतले आणि घरासाठी निघाला. इकडे जान्हवीने अर्जुनच्या आवडीची शेवग्याची शेंग आणि मेथीची भाजी बनवून ठेवली होती आणि अर्जुनचे कपडे प्रेस करत होती. अर्जुन आला की गरम गरम चपाती बनवता येईल. तेवढ्यात अर्जुन पण घरी आला. जान्हवीला भाजीची पिशवी दिली आणि म्हणाला, ही घे तुझी भाजी. जान्हवीने गाजर पाहूनच ओळखलं की अर्जुनला गाजराचा हलवा खाण्याचं मन आहे. ती काही न बोलता किचनमध्ये पिशवी ठेवायला गेली. त्यानंतर थोड्या वेळातच गरमागरम चपाती भाजी घेऊन आली. नंतर जान्हवीने किचनमधलं सगळं काम आवरलं आणि स्वतः जेवायला बसली आणि थंड पाण्याने भांडी घासून घेतली. अर्जुनचे कपडे कपाटात ठेवली. सकाळी अर्जुनला लवकर जायचं असतं म्हणून संध्याकाळी भाजी चिरून ठेवत असे. अर्जुन त्याच्या फोनमध्ये व्यस्त असतो. सकाळी जान्हवीने बटाटा वाटाणा आणि त्यामध्ये 1 गाजर घातलं, कारण जान्हवीला गाजराची भाजी खूप आवडत होती. तिने खूपच चतुराईने अर्जुनच्या भाजीच्या वाटीमधले गाजराचे तुकडे बाजूला काढले, स्वतःसाठी वेगळे काढून ठेवले होते. अर्जुनने नाश्त्याला सुरुवात केली. एक छोटासा गाजराचा तुकडा पाहून अर्जुन ओरडला, तुला माहिती आहे ना, मला गाजराची भाजी अजिबात आवडत नाही, तरी पण तू बनवलीस. जान्हवी म्हणाली, अरे माझं मन करत होतं म्हणून अर्ध गाजर मिक्स केलं फक्त. एकच तुकडा तुझ्या भाजीत आला आहे, तू त्याला बाजूला ताटात काढून ठेव. मुलांच्या शाळेला क्रिसमसची 8 दिवस सुट्टी होती. जान्हवीने विचार केला की मुलांना सुट्टी आहे तर 7 दिवस माहेरी जाऊन येते. माहेरी जायच्या आधी तिने गाजराचा हलवा बनवला. किचनमधल्या सगळ्या डब्यांमध्ये सामान भरून ठेवलं. जी कपडे धुवायची होती ती सगळी धुवून इस्त्री करून व्यवस्थित घडी घालून कपाटात ठेवली. संध्याकाळी जान्हवीने अर्जुनला कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे ते सगळं सांगितलं. बिस्किट, मीठ कुठे आहे ते सर्व त्याला आठवणीने सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवीने नाश्त्याच्या वेळी जास्त कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवली, म्हणजे संध्याकाळी अर्जुन आला की त्याला त्रास होऊ नये. त्यानंतर ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. संध्याकाळी अर्जुन घरी आला तर त्याला विचित्रच वाटू लागलं. किचनमध्ये भांड्यांचा आवाज येत होता. तिथे आता शांतता होती. रूममध्ये पण त्याला शांतता वाटत होती. काही वेळ तो न्यूज बघत बसला. नंतर किचनमध्ये जाऊन फ्रीज उघडून पाहिलं तर त्यामध्ये गाजराचा हलवा होता. डाळ शिजवून ठेवली होती, पीठ मळून ठेवलं होतं. त्याने पटकन डाळीला तडका दिला आणि वेडीवाकडी चपाती बनवली.
गाजराचा हलवा गरम करून खाल्ला, थंड पाण्याने भांडी धुवून घेतली. एवढे काम करेपर्यंत त्याला नाकी 9 झाले. आज अर्जुनने मोबाईल घेतला ना, सोशल मीडिया बघितलं आणि नाही तो टीव्ही पाहू शकला. काही वेळानंतर तो अंथरुणावरती पडला, पण झोप लागत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठला आणि स्वतःसाठी चहा बनवला. नंतर पाणी भरलं, स्वतःच झाडू मारला, अंघोळ केली. पूजा करेपर्यंत त्याच्या ऑफिसला जाण्याची वेळ झाली. त्याने पटापट मॅगी बनवून खाल्ली आणि ऑफिससाठी निघून गेला. एक आठवडा कधी बाहेर खात होता, कधी काही खातच नव्हता. डाळ बनवली तर 4 वेळेपर्यंत तीच खात होता. कपडे धुण्यासाठी साठली होती. सगळा रूम अस्ताव्यस्त पडला होता. किचनमध्ये पण भांडी इकडे तिकडे पडली होती. सगळं घर उलतापालत करून टाकलं होतं. एके दिवशी ऑफिसमध्ये जास्त काम होतं, त्यामुळे त्याला ऑफिसमधून निघायला उशीर झाला. अर्जुनने विचार केला की घरी जाऊन आता कधी जेवण बनवू. रस्त्यातच धाब्यावरती काहीतरी खाता येईल. उशीर खूप झाला होता. ढाबावाला पण ढाबा बंद करण्याच्या तयारीत होता. अर्जुनने विचारलं, काही आहे का? धाबावाला म्हणाला, डाळ आणि आलू मटरची भाजी आहे. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, इथेच द्या. अर्जुन जसा खायला लागला त्याच्या तोंडात गाजराचा तुकडा आला, पण आज त्याने गपचूप खाल्ला, कारण धाब्यावाल्याने आधीच सांगितलं होतं की जेवण संपलेलं आहे, फक्त एवढंच शिल्लक आहे. मन मारून अर्जुनने जेवण केलं. आता त्याला आपल्या बायकोची, जान्हवीची किंमत समजली होती. घरी येऊन त्याने पहिल्यांदा व्हिडिओ कॉल केला आणि जान्हवीला म्हणाला, लवकर घरी ये, इथे तुझ्याविना सगळं अपूर्ण आहे.